कल्याण डोंबिवली महापालिकेच्या भंगार विक्री प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आलाय। ई टेंडर न काढता लाखो रुपयांचं निकामी आणि मिश्र भंगार साहित्य हे थेट मेसर्स AK एंटरप्राइजेस कल्याण या कंपनीला देण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय। याबाबत ABP माझानं भांडार विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता ई निविदा काढण्यात आली नसल्याची कबुली त्यांनी दिली, पण माहिती एका संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्याचं सांगून वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। दरम्यान काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी ही संपूर्ण प्रक्रिया भ्रष्टाचाराला खतपाणी घालणारी असल्याचा आरोप करून ती तात्काळ रद्द करण्याची मागणी केली। यांनी जी प्रक्रिया राबवली आहे ही पूर्णपणे चुकीची आहे आणि हा जे टेंडर हे देण्याचा प्रयत्न यांचा सुरू आहे, एक निविदा म्हणजे ऑनलाईन टाकून हे थांबवलं पाहिजे त्यांनी तो टेंडर, आणि यांनी जर नाही थांबवलं तर तो विषय मी महासभेत नक्कीच घेईन। भांडार विभागाला कळवतो की असं सामान आमच्या विभागामार्फत ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याची रीतसर जी प्रक्रिया आहे भंगार उचलण्याची ती आपल्या स्तरावर करून तुम्ही ते सामान जे आहे ते उचलण्याची कार्यवाही करावी, असं एक आम्ही आमच्याकडून 6 मेला उपायुक्त भांडार यांना पत्र दिलेलं आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेचा ई टेंडर न काढता लाखो रुपयांचं भंगार एका खासगी कंपनीला देण्याचा प्रकार ABP माझानं उघड केल्यानंतर महासभेत जोरदार गदारोळ झाला। विरोधकांनी या मुद्द्यावर प्रशासनाला धारेवर धरून सभागृहात तीव्र आक्षेप नोंदवला। काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी हा मुद्दा उपस्थित करून संबंधित अधिकाऱ्यांना जाबही विचारला। वाढत्या गोंधळानंतर भांडार विभागाचे उपायुक्त बाळासाहेब चव्हाण यांनी सभागृहाची माफी मागितली। त्यानंतर महापौर हर्षाली थविल चौधरी यांनी वादग्रस्त टेंडर तात्काळ रद्द करण्याचे आदेश दिले। भंगार विक्रीसाठी आता नव्यानं पारदर्शक ई निविदा प्रक्रिया राबवली जाणार असून या प्रकरणानंतर महापालिका प्रशासनाला आपला निर्णय मागे घ्यावा लागेल।